आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। जीटी एक्सप्रेसला भीषण आग लागली। वर्धा तुळजापूर दरम्यान सिंधी रेल्वे स्टेशन जवळ आगीची घटना घडली। एक्सप्रेसच्या मधोमध असलेल्या डब्याला अचानक आग लागली। दरम्यान सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। पुढचा तपास सध्या केला जातो। सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे। प्रमोद, एक्सप्रेसला आग लागल्याची घटना आहे, आग आता नियंत्रणात आली आहे का? सध्या स्थिती काय? नक्कीच कल्याणी, आग जरी रेल्वेची नियंत्रणात आली असली परंतु ती आग जी लागली होती ती विकलांग जो व्यक्ती बसतो त्या डब्याला आग लागली होती। लगेचच इंजिन चालकाच्या लक्षात येताच ती गाडी त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्या डब्यामध्ये जवळपास 5 विकलांग बसलेले होते। त्या 5 विकलांगांना डब्याच्या बाहेर सुरक्षित काढण्यात आलेला आहे। परंतु त्याच्या बाजूला जे रेल्वेचे पार्सल होते ते पार्सल मात्र पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। आता सध्या आग आटोक्यात आलेली आहे। कल्याणी, नक्कीच प्रमोद, आग नेमकी किती वाजता लागली होती आणि आता ही एक्सप्रेस पुढे रवाना झाली आहे का? नक्कीच जवळपास 10:30 वाजताच्या सुमारास जीटी एक्सप्रेसच्या मागच्या डब्याला आग लागलेली होती। सध्या त्या ठिकाणी वर्ध्यावरून वैद्यकीय पथक पोहोचलेलं आहे। सध्या रेल्वे जे आहे ते तिथेच थांबलेली आहे। घटनास्थळ ज्या ठिकाणी होतं त्याच्या थोडं लांबवर ती गाडी नेण्यात आली आणि सध्या तिथे गाडी थांबून आहेत। कल्याणी, नक्कीच प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी। तर वर्धा तुळजापूर दरम्यान सिंधी रेल्वे स्टेशन जवळ आगीची घटना घडली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली।